सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी. तर सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे. आणि कोण कोण असं शेंगदाणं खातं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पण काहीही म्हणा, शेंगदाणे भाजत भाजत खाण्याला एक वेगळीच चव असते. तर शेंगदाणे भाजल्यानंतर मी इथे आता कांदा भाजून घेणार आहे. आणि तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी त्यामध्ये कांदा कसा भाजायचा याची ट्रिक सांगितलेली आहे. तर त्यासाठी इथे सर्वप्रथम चिरलेला कांदा कढईमध्ये घालायचा आहे आणि तो मीडियम गॅसवर हलवून घ्यायचा आहे. कांद्यातलं सर्व पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, अजून कांद्यातलं पाणी आटलेलं नाही. आता मी ते तेल घालून घेणार आहे. मी इथे 1 चमचा तेल घातलेला आहे आणि इथे मी 2 छोटे छोटे कांदे घेतलेले होते. आता त्याच्यामध्ये मटकीची डाळ टाकायची आहे. साधारणपणे मी 2 पसा मटकीची डाळ इथे घातलेली आहे. आणि कोणाकोणाला मटकीची भाजी खायला आवडत नाही हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कसुरी मेथी घालून घेणार आहे. मटकी, कांदा आणि कसुरी मेथी आता आपण इथे भाजून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे. मी इथे 2 चमचे लाल तिखट घालून घेतलेला आहे. ते आता मिक्स करून घेऊया. तुम्ही जर तेलामध्येच लाल तिखट घातलं तर तुमच्या भाजीला चांगला रंग येतो. त्यामुळे मी नेहमीच तेलामध्ये तिखट घालते. आता इथे आपली मटकी, कांदा आणि लाल तिखट मिक्स करून झालेलं आहे. आता थोडंसं आपण मीठ घालूया. त्याच्यानंतर इथे पाणी मी 1 तांबे पाणी साधारणपणे घालून घेणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर इथे साधारणपणे 10 ते 15 मिनिटे भाजी शिजू द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता साधारणपणे आता 4 मिनिटे झालेली आहेत. त्यानंतर मी इथे भाजी उतरली आहे. साधारणपणे 15 मिनिटांनी आपली भाजी शिजते. मी हे संध्याकाळचं शूट केलेलं आहे त्यामुळे इथे रंग थोडा फिक्का दिसत आहे, परंतु या भाजीची टेस्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी बनते हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.